आणि आपण ही दृश्य पाहतोय सध्या आता दिल्लीच्या विमानतळावरती टीम इंडिया पोहोचलेली आहे आणि मुंबईसाठी थोड्याच वेळात आता रवाना होईल। आपण जाऊया दिल्लीला आमचे प्रतिनिधी प्रबोध जगताप यांच्याकडून। प्रबोध, आपण सकाळपासून हा सेलिब्रेशनचा उत्साह कशा पद्धतीने दिल्लीमध्ये साजरा होतोय हे सांगताय। आता दिल्लीमधला हा अखेरचा टप्पा की दिल्ली विमानतळावर टीम इंडिया पोहोचली आहे, कसं काय सध्या वातावरण आहे? श्वेता, अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे अगदी पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जे विशेष विमान आहे या खेळाडूंना बार्बाडोसवरून घेऊन आलेलं तेच विमान या खेळाडूंना आता दिल्लीतनं मुंबईत घेऊन जाईल आणि मग मुंबईमध्ये पुन्हा संध्याकाळचा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। खरं श्वेता, आपण जर बघितलं तर सकाळी 6 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत राजधानी नवी दिल्लीमध्ये चाहत्यांचा उत्साह जो आहे तो अगदी मोठा असल्याचं आपल्याला बघायला मिळतो। पहाटेपासूनच दिल्लीच्या विमानतळावरती चाहते खूप मोठ्या प्रमाणात जमा झाले होते। त्यानंतर जेव्हा टीम इंडिया बाहेर पडली दिल्लीच्या विमानतळावरनं त्यानंतर चाहत्यांनी जो जल्लोष केला तो जल्लोष खरं तर अंगावरती काटे आणणार आहोत। आणि त्यानंतर आपण बघितलं तर काही वेळापूर्वी अगदी मागच्या 2 तासापूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग या ठिकाणी या सगळ्या टीमनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या खेळाडूंचं कौतुक केलेलं आहे आणि या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। आता प्रतीक्षा आहे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंसोबत जो संवाद साधला त्याचा व्हिडिओ आणि त्याचे फोटोज जे समोर येतात त्याची खरं तर सगळ्या भारतीयांना उत्सुकता लागलेली आहे। श्वेता, हे सांगितलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी इतर कॅमेरे घेऊन जायला परमिशन नसते। त्यामुळे पंतप्रधान यांचं जे कार्यालय आहे पीएमओ कार्यालय त्यांच्याकडे हा व्हिडिओ अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये रिलीज केला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं कशा पद्धतीनं भारतीय खेळाडूंचं कौतुक केलेलं असणार आहे, काय शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे ते बघणं महत्त्वाचं आहे। तोच व्हिडिओ सध्या साम टीव्हीवर पाहत आहात की जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व टीम इंडियातल्या खेळाडूंशी भेटले, बोलले, त्यांचं कौतुक केलं तो क्षण अखेर आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो टीम इंडियाचे कोच असणारे राहुल द्रविड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधतायत। सर्व टीम इंडियातले सर्व खेळाडू आहेत, अगदी हसत खेळत या गप्पा सगळ्या सुरू आहेत आणि साम टीव्हीवर याच महत्त्वाच्या क्षणाची ही एक्सक्लुझिव्ह हा महत्वाचा क्षण तुमचे सगळ्यांचे आवडते हे क्रिकेट प्लेयर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहेत तेव्हा कशा पद्धतीनं या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या आणि अगदी हसत खेळत जेव्हा टीम इंडियानं हा विजयाचा क्षण अनुभवला, जिंकला आणि या सगळ्या गप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टीम इंडिया गप्पा मारत असताना आपण या दृश्यांमध्ये पाहिल्या। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रबोध जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण त्या क्षणाचीच खरं तर वाट पाहत होतो जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडिया भेटली। अखेर तो क्षण जो आहे महत्त्वाचा क्षण आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह रित्या सर्व प्रेक्षकांना दाखवलेला आहे। आता टीम इंडिया नेमकी कुठपर्यंत पोहोचलेली आहे, काय अपडेट देणार? श्वेता, आत्ताच आपण काही क्षणांपूर्वी बोलत होतो की त्या व्हिडिओची सगळ्यांना उत्सुकता होती आणि तो व्हिडिओ साम टीव्हीवरती आपण एक्सक्लुझिव्ह दाखवलेला आहे। व्हिडिओमध्ये जर आपण श्वेता बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एका बाजूला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असेल आणि दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचे कोच जे आहेत राहुल द्रविड हे बसल्याचं दिसतात आणि सोबत इतर खेळाडू जे आहेत ते सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जी दृश्य दिसतात श्वेता त्या दृश्यावरनं लक्षात येतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या खेळाडूंचं कसं कौतुक केलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय। श्वेता, हे सांगितलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खेळाडू सोबत 1 to 1 जी आहे ती चर्चा केलेली आहे आणि आपले अनुभव जे आहेत ते प्रत्येक खेळाडूंनी पंतप्रधान यांच्या सोबत शेअर केलेले आहेत। सोबत पंतप्रधानांनी देखील काही गोष्टी या खेळाडूंच्या समोर सांगितल्यात। हार्दिक पांड्या असेल, कुलदीप यादव असेल, रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल या सगळ्या खेळाडूंनी खरं तर पंतप्रधान यांच्या समोर नेमकं या सगळ्या विजयामध्ये कशा पद्धतीने यश मिळवलं त्या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांच्या समोर सांगितल्या आहेत। श्वेता, टीम इंडिया खरं तर एअरपोर्टवरती दिल्ली एअरपोर्टवरती दाखल झालेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये एअरपोर्टवरनं ही टीम जी आहे ती
मुंबईसाठी रवाना होणार आहे. मुंबईमध्ये श्वेता सायंकाळी 5 नंतर खरं तर खूप मोठं जंगी सेलिब्रेशन होणार आहे. त्याची तयारी देखील मुंबईमध्ये झालेली आहे. काही वेळापूर्वी आपण साम टीव्हीवरती मुंबईतील देखील तयारीची सगळी दृश्य दाखवलेली होती. त्यामुळे आता उत्सुकता आहे दिल्लीच्या सेलिब्रेशन नंतर मुंबईचं सेलिब्रेशन कसं होतं या सगळ्याची. श्वेता, अगदीच प्रमोद, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा. पण आपण आत्ताच्या घडीची महत्वाची दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूयात. टीम इंडिया भारतात दाखल झाली आणि त्यानंतर 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी टीम इंडियानं भेट दिली आणि तेव्हाचीच ही महत्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर हा उत्साह आपण पाहू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि सगळ्यांनी मिळून आपण पाहिलं केक कटिंगही केला आणि ही ट्रॉफी, या ट्रॉफी सोबत जोरदार फोटो सेशन सुद्धा यावेळी झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. त्यामुळे आजचा दिवस हा विराट विजयाचा आहे, सेलिब्रेशनचा आहे. कारण भारतीय संघ तब्बल 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलंय आणि दुसऱ्यांदा अशा पद्धतीने T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा इतिहास भारतीय संघानं रचला. त्यामुळे आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा आहे. कारण तब्बल 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडिया भारतात आज दाखल झाली. दिल्लीमधलं सेलिब्रेशन आता पूर्ण झालेलं आहे. आता टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल झाली आणि अगदी काही वेळातच मुंबई एअरपोर्टवरती आता टीम इंडिया येणार आहे. त्यामुळे पुढचं सेलिब्रेशन सगळं आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत आता पुढे साजरं केलं जाईल. दिल्लीपर्यंतचा आपण टीम इंडियाचा संपूर्ण प्रवास सकाळपासूनच साम टीव्हीवर पाहत आलो आहोत. कशा पद्धतीने दिल्लीकरांनी अतिशय उत्साहात टीम इंडियाचं स्वागत केलं आणि सेलिब्रेशन केलं. जणू काही आत्ताच ही मॅच जिंकलेली आहे टीम इंडियानं. आता इथेच मॅच झाली स्टेडियम प्रमाणे. खरं तर दिल्ली एअरपोर्टवरती सगळा नजारा पाहायला मिळत होता. अगदी रात्रीपासून पहाटेपासून अगदी लहान लहान मुलं सुद्धा आपल्या आवडत्या प्लेअरला पाहण्यासाठी आणि त्यांची दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड करत असलेली आपण पाहिली. अगदी फक्त तरुणाईच नव्हे, लहान मुलं नव्हे, तर अनेक वयोवृद्ध क्रिकेट प्रेमी सुद्धा दिल्ली एअरपोर्टवरती दाखल झाले होते. आणि तेच दृश्य आपल्याला नंतर ITC मोरियामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. आणि त्यानंतर टीम इंडिया जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले तेव्हाची ही महत्वाची दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय. आणि आता टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर पोहोचलेली आहे. म्हणजे दिल्लीतला हा शेवटचा टप्पा.